नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 ऑक्टोबर 2024 च्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नुकतीच कितवी जयंती आयोजित केली गेली? याचे उत्तर आहे 155वी. प्रश्न क्रमांक दुसरा. दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून दिला जाणारा वासुदेव गायतोंडे कला जीवन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचे उत्तर आहे ज्येष्ठ कलाकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना. 2022 ते 23 वर्षासाठीचा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. पहिलं औद्योगिक रेडिओग्राफी उपकरण रोटेक्स वनचं व्यावसायिक उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? याचे उत्तर आहे मुंबईत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. के. मोहंती यांच्या हस्ते. प्रश्न क्रमांक चौथा. स्वच्छ भारत अभियान या स्वच्छतेसाठीच्या महत्त्वपूर्ण जनचळवळीला किती वर्षे पूर्ण झाली? याचे उत्तर आहे 10 वर्षे पूर्ण झाली. प्रश्न क्रमांक पाचवा. महाराष्ट्रात कोठे विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले? याचे उत्तर आहे लातूर येथे. प्रश्न क्रमांक सहावा. महाराष्ट्र शासनाने कोणत्या संघटनेसोबत वर्धा जिल्ह्यात कारंजा घाटगे इथं 750 कोटींचा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे? याचे उत्तर आहे OFB टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड सोबत. प्रश्न क्रमांक सातवा. ॲक्वाफेस्ट या जल पर्यटन महोत्सवाचे कोठे सुरुवात झाली आहे? याचे उत्तर आहे जळगावमध्ये. प्रश्न क्रमांक आठवा. चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव पुनर्जीवीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन तसंच सांडपाणी प्रकल्प आणि संरक्षक भिंत उभारणी प्रकल्पाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? याचे उत्तर आहे पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. प्रश्न क्रमांक नववा. माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीनं महात्मा गांधीजींचा जीवनप्रवास या विषयावर मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन कोठे करण्यात आलं आहे? याचे उत्तर आहे अमरावती येथे. प्रश्न क्रमांक 10वा. महाराष्ट्रात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? याचे उत्तर आहे नाशिक. मित्रांनो, तर हे होते राज्याची संबंधित 10 चालू घडामोडीचे प्रश्न. जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. धन्यवाद.